जय शिवराय भावानो. आणि आपला ब्लॉग लय दिवस झालं याय नाही, म्हणजे कुठं फिरायला वगैरे गेलेलंच नाही, त्यामुळे काय ब्लॉग टाकलेलाच नाही. आणि गेलो तर इथल्या जरा कामासाठी जातोय आणि तिथं फिरून येतो, त्यामुळे ब्लॉग झालेला नाही. आणि आज जरा ब्लॉग करूया म्हटलं. आज घरात कोण आहे, मम्मी पप्पा सगळेजण गावाला गेल्यात आणि जेवण पण नाही. मग म्हटलं जरा जेवण वगैरे आपण करूया स्वतः. कसं रोज आपण मम्मीलाच करायला लागतोय आणि आज मम्मी नाही आहे, करूया म्हटलं. जरा भूक तर लय लागल्या कारण काल जेवायला नाही पूर्ण दिवस मी. तर लेट्स गो. जरा बघूया काय काय कसं जेवण वगैरे करायचं, काय आपल्याला तर काय माहित नाही. काय करायचं जेवण ते पण बघूया आपण. व्हिडिओ शेवट पण बघायला लागते. आंघोळ वगैरे झाल्या, फ्रेश झालोय मी. जरा केस वगैरे विचारून घेतो, आवरतो आणि मग ब्लॉगला परत चालू करूया. लेट्स गो. तर मित्रांनो आता भूक लागल्या आणि जेवण तर काय लगेच रेडी होणार नाही. आपण पहिल्यांदा करावलं त्यामुळे म्हणजे थोडी थोडी मम्मीला मदत केल्या, पण असं एकदम पूर्ण कंटिन्यू असं जेवण वगैरे करा नाही. थोडा वेळ तर लागणार आणि भूक तर आल्या. मग पहिला आपण जरा चहा पिऊया आणि चहा प्यायला जरा बिस्किट बघलो, बिस्किट वगैरे काय नाही. जाऊन जा दुकानात बिस्किट घेऊन येऊया आणि मग त्यानंतर ब्लॉग करूया. मित्रांनो आता बिस्किट नाही चाललंय. 2 नंबर किती झालं? 780. लय दिवस झालं आपल्या गाडीला घेणे. जरा बघा हे आता पाऊस चालू झाला की नाही, बसवायचं होतं, हे बसवायला आले. किल्ली असे खाली टाकू नको, गदा आहे भावा हनुमानचा. काय झालं कारभारी? 40 मित्रांनो 40 रुपये झाल्यात. भावानं बारक्या भावानं बसवले, बारक्या पोरग्यानं बसवले. 120 किलोमीटर पळून 50 रुपये मारले बघा. 50 मारले बघा. मारलं. चला मित्रांनो, ते म्हणजे पाणी वगैरे उठते म्हणून मी बसवून घेणार होतो बाहेर, कारण बघा तो कोल्हापूर कुठे मिळते काय, पण मिळालं नाही. आणि आता इथं टेकाला आमच्या इथं मिळालं. किती रुपये विचारलं तर 40 रुपये म्हटलं. आणि बारक्या पोरग्यानं बसवलं आणि सुट्टीला वगैरे सगळी बाहेर तरी पण ते पूर्ण कामामध्ये आले. मला असं वाटलं की 50 रुपये वाटलेलं मला, कुठे बसलं 50 रुपये बसवल्या, त्यांनी 40 रुपये सांगितलं, मग मी 50 रुपये पे मारले एक्स्ट्रा 10 रुपये. तर मित्रांनो आता मी बिस्किट वगैरे घेऊन आलोय आणि आता चहा करूया. वेळ तर खूप झालाय, 9:45 वाजल्यात आणि आता मी चहा पिणार आहे, कारण जरा वेळ झालाच. कोणतं भेटते वगैरे बोलत थांबा, त्यांच्या जरा गाडीत बसून घेतलो. आणि चहा काय कुणाला नॉर्मल कोणाला येतोय करायला. तुम्हाला जर येत नसेल तर चहा तर यायला पाहिजे करायला यार, असं वाटतंय मला. चहा करूया, लेट्स गो. चहा आपला घेतलाय आणि दुधाचं काम झाले, मांजराला पण दूध घातलंय. आणि एवढं सगळं काय खाणार नाही, फक्त आणलंय म्हणजे सारखं सारखं जायला नको म्हणून आणलंय, तेवढं जास्त खाणार आहे. एक वस्त आहे ते असं फक्त ना भाजलेवर भाग लागते. तर मित्रांनो चहा पिऊन झालाय, आता जेवण करा. जेवण काय झुणका चपाती, दुसरं काही जमत नाही आपल्याला. म्हणजे दुसरं काय भाजी वगैरे काय भाज्या वगैरे कधी चिरायच्या, त्या मसाला वगैरे टाकायचा आपल्याला काय जास्त जमत नाही. झुणका चपाती करूया आपण. चपाती पण करायची थोड्या थोड्या जमत्यात. फक्त आता काय विषय माहिती काय, हे जे झुणक्याचं पीठ आहे हे मी स्टीलच्या आहेत, असं म्हणून स्टील आणि जर्मनी असं पूर्ण 15 मिनिटं पूर्ण डबा वगैरे चेक केले, मला काय सापडले नाही. आणि हे सापडले पण तेच असं जरा असं मला कन्फ्युजन वाटत आले. फ्रेंडला फोन लावूया. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. मी असं कोणाला फोन लावणार होतो आणि तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आलाय. 2 मिनिटं. हॅलो हॅलो, 2 मिनिटं. बेसन पीठ आहे, कन्फर्म आहे, जरा बाहेर जायला लागलं, नेटवर्क पडत नाही. स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको मेरी, स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको मेरी, दिल आता हाला बना छट्टे ये पुरगी पटी, कभी सहा बहाना घाट गुंडाना ऐसी खुशी छाई हो गया मदीवाना, तुझी लग्नाची बेडी, तुझी लग्नाची बेडी, तर मित्रांनो झुणका झालाय. तर मित्रांनो आता आपण चपातीचं घेऊया पीठ. भाकरीच्या चपातीला कन्फ्युज व्हायचं, तर या 2 डब्यात मला सापडले. हे जुंधळ्याचं आहे आणि गव्हाचं आहे. हा फिक्स आहे, म्हणजे जरासं एक पांढरट असते आणि हे जरासं साधारण असते. ओळख द्यायला मला म्हणजे झुणक्याचं मला चालतं कसं आलं. कॉल आलेला आणि मी विचारलोय आणि हे भाकरीच आहे. मला बघून हसली गाली, दुसऱ्यांच्या वेळेला टाकताना असं पाणी जास्त आले. दीड कांड्यावर आली, अशी दीड कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. तबला शिटा घेऊन निघा, तबला शिटा घेऊन निघा, चालवली फटफटी, मी चालवली फटफटी, माझ्या जीवाची
माझी परवड झाली डबल शिटा घेऊन निघा डबल शिटा घेऊन निघा चालवली फटफटी मी चालवली फटफटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. फायनली मित्रांनो आपली चपाती अशी गोल झाली आहे. असं काय ताडवतरी झाल्यात पण ही बघा साधारण झाल्या. हे कोपरा जरा असं व्यवस्थित झालेला नाही साधारण गोल तरी झाल्या. तर मित्रांनो हे जे आहे ते शिगडीवर आहे त्याच्यावर चालतंय. वृंदावनी सारंग हा कालावी घोर जीवाला झाली अशी वेडी पिशी कोणी जाऊन सांगा त्याला. तर मित्रांनो आपलं जेवण तयार झालंय आणि कसं झालंय तुम्हाला दाखवतो. अवघा झुणका चपाती भात आणि दूध घेतलंय. आमटी काय करा नाही वेळ नाही. आणि हे टॅमॅटो चिल्ल्यात आणि हे वरद आलाय म्हणजे मामांचा मुलगा त्यांनी भाजी आणि भात दिलाय आणि तिथे ताट येऊ म्हणजे मामा मम्मीने आम्हाला लय अगोदर सपोर्ट केला. आता पण जेव्हा ये म्हणाल पण मी म्हटलं नको आमचा मी आज मी जरा जेवण करणार आहे म्हटलं जेवायला ये म्हणाल तरी सुद्धा भात आणि भाजी त्यांनी दिल्यात. तर आता जेवण कसं झाले सांगा आज चव बघतो पहिला. तर मित्रांनो जेवण तर टेस्टी झाले म्हणजे असं काय मीठ वगैरे सगळं बरोबर आहे. कसं काय झाले मला काय कळत झाले. झुणका पण असं वाटतं की बरोबर झालं नाही पण खतरनाक आलाय. असं ते मक्याचं चिवडा करतं मध्ये काय तसंच सेम लागालाय खतरनाक लागालाय. झालं झाले का नाही मला वाटलं की झुणका काय चांगला झाला नाही. पुसून खालाय पुसून झुणका. पुसून काय आले वरत तर झुणका खतरनाक झाला. झुणका करपल्याला चांगला लागलाय म्हणा खतरनाक झुणका झाला. थोडा विषय हाड संध्याकाळी मम्मी आली तरी पण मी झुणका करणार आहे आता.